Brought to you by V-Guard. उद्या भारत देशात संविधानाचा सर्वात मोठा दिवस आहे। भारत देशातील लोकसभेचा निकाल जे आहे ते जनतेसमोर राहणार। आपल्या सोबत गडचिरोली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे उमेदवार व खासदार अशोक नेते आहेत। सर, उद्या निकाल आहे आणि जनतेसमोर हे निकाल या वेळेपर्यंत समोर राहणार। तुम्ही काय म्हणाल? तुम्ही उमेदवार होते आणि सध्या आपण आघाडीवर आहात। सर्वप्रथम सर्व मतदार बंधू भगिनींना माझा नमस्कार। मी खासदार अशोक नेते, गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचा अधिकृत उमेदवार। मी आपल्याला सांगू इच्छितो की उद्या दिनांक 4/6/2024 सकाळी 7 वाजतापासून पूर्ण देशामध्ये लोकसभेकरता मतमोजणी सुरू आहे। या मतमोजणीमध्ये मी स्वतः उमेदवार म्हणून आहे, कारण की या मतमोजणीमध्ये माझी सुद्धा गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राची मतमोजणी होणार आहे। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार। 8 दिवसापासून अनेक मीडिया सेलचे एक्झिट पोल सुरू आहे। साधारणतः सर्वच एक्झिट पोलमध्ये माझं नाव आहे आणि मी आघाडीवर आहे अशा प्रकारचं दाखवलेलं आहे। आणि याचं कारण पण आहे, कारण केंद्रात या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी 10 वर्ष काम केलं। 10 वर्षात अनेक विकासाच्या योजना त्यांनी अंमलात आणल्या आणि विकासाच्या योजना अंमलातच आणल्या नाही तर त्या योजना प्रत्यक्षात गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचवल्या। काँग्रेसने 50-60 वर्षात जे काम केलं नाही ते काम 10 वर्षात आदरणीय नरेंद्र मोदीजींनी केले। शिवाय मला सुद्धा गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील जनतेने स्नेह, प्रेम, सहकार्य आणि आशीर्वाद दिला आणि त्यांच्याच कृपेमुळे मी या देशाचं सर्वोच्च सभागृह, ज्याला लोकसभा म्हणते, त्या ठिकाणी जाण्याची मला संधी मिळाली। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार। आणि विशेष म्हणजे या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, याचा मला या ठिकाणी आनंद होत आहे। असे एक ना अनेक महत्त्वाचे प्रश्न मी मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आणि मोदी साहेबांनी 10 वर्षात केलेले काम आणि मी 10 वर्षात केलेले काम याचाच भाग म्हणून मला विजयाची मोठी मला आशा आहे। आणि शिवाय युतीचे सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी अहोरात्र माझ्यासाठी काम केलेलं आहे। त्यामुळे उद्याला जो रिझल्ट आहे, हा रिझल्ट जो आहे 4 तारखेचा, हा रिझल्ट हा वेगळा दिसेल, महायुतीच्या बाजूने जितेल आणि मोठ्या फरकाने मी निवडून येईल, हा माझा विश्वास आहे। सर, तुम्ही नेमका देशात तुम्ही याकडे कसा बघता की म्हणजे पुन्हा तिसऱ्यांदा मोदी सरकार निश्चितच आहे का? असं आहे, मोदी साहेबांचं स्वप्न आहे या देशाला बलशाली करायचं, या देशाला उंच शिखरावर न्यायचं, या देशाला जगात 1 नंबरचं स्थान बनवायचं, विकसित भारताचं स्वप्न आहे। आणि म्हणून मोदी साहेबांनी एक टार्गेट ठेवलं होतं 400 पार। याचा अर्थ आमचा याच्यापूर्वीसुद्धा बहुमत होतं नव्हतं असं नाही। 2014 मध्ये आमचं बहुमत होतं, 2019 मध्ये आमचं बहुमत होतं,
आता मोदी साहेबांनी असं म्हटलं की आता 400च्या वर आमचे आले पाहिजे, एक लक्ष्य आम्ही निर्धारित केलं आणि निश्चितच हे लक्ष्य निर्धारित होईल आणि आमचे 400च्या वर आमचे जर आले तर निश्चितच मोदी साहेबांचं स्वप्न आहे देश विकसित करायचा, विकसित भारताचं स्वप्न, हे स्वप्न आमचं पूर्ण होईल आणि या देशाला बलशाली करेल. आपण बघू शकतो की अशोक नेते हे प्रतिक्रिया देत होते आणि उद्या निकाल आहे. गडचिरोली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातील जनतेला खूप मोठी प्रतीक्षा आहे की कोणता पक्ष किंवा कोणता उमेदवार या लोकसभा निर्वाचन क्षेत्रात आपली सत्ता काबीज करणार. कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत मी एम डी इरफान, TV9 गडचिरोली. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.